अपेक्षा या नेहमीच माणसाच्या सुखाच्या आड येत असतात. रम्य अशी सुंदर अशी ही सकाळ थेट गुहागरमधून, आणि ही अशी कोकणी पद्धतीची घरं मला तरी प्रचंड आवडतात. आणि याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत गुहागरमधील सुंदर अशा मंदिरांची सफर. आणि त्याच सफरीमधलं आपलं हे पहिलं मंदिर म्हणजेच दुर्गा मातेचं मंदिर. आणि पुन्हा एकदा रम्य अशी ही सकाळ, सुंदर अशी ही सकाळ. हॅलो, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. पुन्हा एकदा आता मे बी हा कंटिन्युटी व्हिडिओ असेल, कारण की काल काही जास्त शूट झालं नाही, त्याच्यामुळे आपण एकच व्हिडिओ बनवत आहोत. आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ, जी की तुम्ही आत्ता जर सुरुवातीची ही क्लिप्स पाहिली असेल ना, तर तुम्ही आपले जर हार्डकोर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला नक्की आठवलं असेल की आपण आता चाललेलो आहोत गुहागरमधील प्रसिद्ध अशा दुर्गादेवी मंदिरामध्ये. आणि आता आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. आणि त्या व्हिडिओची सुरुवात आहे ना, आपण ह्याच जो आत्ता येण्याचा मार्ग आहे ना, तिथूनच केलेली होती. आणि खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. या मंदिराचं स्ट्रक्चरच इतकं भारी आहे ना की ते आपल्याला खूप छान वाटतं, भारी वाटतं. आणि तुम्ही माझ्या आजूबाजूचा परिसर बघताय किती सुंदर आहे. आता समोरच मंदिर आहे, आपण आता मंदिरात जाणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपला प्लॅन असा आहे, आता मी प्लॅन सांगतो, ह्यातलं एक्झिक्युशन किती येईल माहिती नाही. प्लॅन आपला असा आहे की आपण ह्याच्यानंतर नाश्ता करणार आहोत, त्यानंतर व्याडेश्वर मंदिरात जाणार आहोत, त्याच्यानंतर वेळणेश्वरला जायचा विचार आहे, आणि हेदवीचा गणपती बाप्पा. या 3 गोष्टी जरी आपल्या आत्ता लिस्टमध्ये आहेत. यापैकी आता काय काय पॉसिबल होते ते बघूयात. पण त्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि हा एक ओव्हरऑल पॅकेज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, माझे काही एक्सपिरियन्सेस आहेत, बॅड एक्सपिरियन्सेस, ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आत्ता आपण पोचलेलो आहोत दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये. मी तुम्हाला आता ह्याचे छान छान ग्लिम्स पाठवतो, आणि आपण बॅकग्राऊंड व्हॉईसमध्ये मी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देखील सांगतो. सो चलो. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अडिवऱ्याची महाकाली, त्याचप्रमाणे मित्रांनो गुहागरची दुर्गादेवी हे देखील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर खूप सुंदर आहे. ह्या मंदिरात आपल्याला विविध देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकीच हे एक असलेलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. आणि हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे अनेक परिवारांचं आराध्य दैवत असून हे या परिसराचं रक्षण करते असे येथील रहिवाशांची श्रद्धा आहे. नवसाला पावणारी व जागृत अशी ही दुर्गादेवी येथील खूप कोकणस्थ व कराडे ब्राह्मण यांची कुलदेवता आहे. या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की परशुरामांनी समुद्रे मागे हटवल्यानंतर रेती व मातीचे भर घालून श्रीधर या नावाच्या एका ब्राह्मणाने हे गाव वसवले. त्यानंतर सुजलाम सुफलाम झालेले या प्रदेशात काही लोकांमध्ये दुफळी माजली. याचा फायदा घेऊन समुद्रमार्गे अनेक लुटारू या गावात येऊन ग्रामस्थांना त्रास देऊ लागले. त्याचे निर्दालन करण्यासाठी जगदंबेने महिषासुरमर्दिनीचे रूप घेऊन या अत्याचारी लोकांशी अंकुश, त्रिशूळ, सर्प, परशु इत्यादी अस्त्रांच्या साह्याने लढा दिला आणि शत्रूचा निष्पात करीत गावाला अभय दिले. आणि याच मंदिरात मित्रांनो आपल्याला ही सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील पाहायला मिळते. याच मंदिर परिसरात आपल्याला श्री कृष्णेश्वराचं देखील मंदिर पाहायला मिळतं, आणि एक पाण्याचा मोठा तलाव सुद्धा आहे. आणि याच मंदिरात आहे ना मित्रांनो आपल्याला राहण्याची देखील सोय आहे, आणि इथेच वेद पाठशाळा सुद्धा आहे. आता आम्ही सकाळच्या वेळेस गेलो होतो ना, त्यामुळे बरेचसे लहान मुलं आहेत ना, ते सुंदर असं पठण करत होते, आणि ते आपल्या कानावरती पडल्यानंतर आहे ना एक वेगळाच आनंद होत होता. देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथंच असलेल्या राजगड नावाच्या हॉटेलमध्ये सुंदर असा कोकणी पद्धतीचा नाश्ता केला. आणि अर्थातच कोकणात आलाय आणि मोदक खाणार नाही असं होणार आहे का, तर आपण त्यांना मोदकाची देखील ऑर्डर दिली होती, आणि त्यानंतर आपण मोदक देखील खाल्ले. आणि तिथून पुढे आपला सुरू झाला पुढील प्रवास. आता व्याडेश्वर मंदिरात पण आपण गेलो होतो, पण तिथं पार्किंगला जागा नव्हती, म्हणून मी गाडीतच बसून राहिलो आणि मला जाता आलं नाही आतमध्ये. त्याच्यानंतर आपण थेट पोहोचलो ते
सुंदर अशा या वेळणेश्वर मंदिरात. आता या वेळणेश्वर मंदिराची पण आहे ना खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि याची देखील एक खूप सुंदर अशी कथा आहे. ती पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण सध्या तुम्ही स्क्रीनवर पहा की किती शांतता आणि किती सुंदर असा हा परिसर आहे. म्हणजे अगदी समुद्राला लागून असलेलं हे वेळणेश्वराचं मंदिर हे देखील खूप जागृत देवस्थान आहे आणि याच्या आजूबाजूचा परिसर आहे ना हा पाहतच राहावा आणि त्याच्यातच आपलं मन रमवावं किंवा इथंच तासनतास बसून राहावं असं वाटणार हे ठिकाण म्हणजेच गुहागरमधील वेळणेश्वर. मंदिर परिसर हा आपल्याला नारळ आणि सुपाराच्या बागांनी भरलेला दिसतो. स्वच्छ शांत समुद्रकिनारा, लाटांचा सुमधुर आवाज हेच इथलं वैशिष्ट्य. वेळणेश्वर मंदिर समुद्रकिनाऱ्यावर स्थित असल्यामुळे तिथे घाग, गोखले आणि गाडगीळ कुटुंबाचे हे कुलदैवत मानले जाते. वेळणेश्वर हे नाव वेला म्हणजेच समुद्रकिनाऱ्यावरील किनाऱ्याजवळ राहणारा देव यावरून असे ह्याला नाव पडले. कारण देवता विलंब न करता नवस पूर्ण करते. स्थानिक ग्रामस्थांच्या मते 12व्या शतकात येथे भगवान बेलोबाचे एक लहान मंदिर होते. सध्याच्या मंदिराचे गर्भगृह असूनही त्या काळातील हे आहे असे सांगितले जाते. सुमारे 400 वर्षांपूर्वी गाडगीळ नावाच्या एका व्यक्तीने स्वखर्चाने या मंदिराची बांधणी केली. मित्रांनो, खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि आपल्याला या मंदिराचा सभागृह देखील आहे ना खूप छान पाहायला मिळतो. खूप नेटनेटका, स्वच्छ आणि सुंदर पाहायला मिळतो. मंदिर परिसर तर प्रशस्त आहेच आणि त्यात बाहेर असलेली ती 24 फुटांची दीपमाळ जी की आपण आता पाहणार आहोत. आणि याच मंदिरात आपल्याला हे सुंदर असं शिवलिंग पाहून आपलं मन अगदी तृप्त होऊन जातं. शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात देवी पार्वती आणि भगवान गणेशाच्या मूर्ती आहेत. त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच परिसरात आहेत ना मित्रांनो आपल्याला भरपूर सारे होमस्टेज, हॉटेल तसेच वेळणेश्वर भक्तनिवास हे देखील पाहायला मिळते. तिथं आपली खूप सुंदर अशा पद्धतीने राहण्याची सोय देखील होते, जे की उत्कृष्ट निवास व्यवस्था प्रदान करणे हाच त्यांचा मूळ उद्देश आहे. आणि इथंच हा शांत असा समुद्रकिनारा देखील आहे. आणि पुन्हा एकदा मित्रांनो लक्ष्मीनारायणाचं दर्शन. आणि अर्थातच या मंदिर परिसरात मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती देखील पाहायला मिळते. खूपच समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि शांत परिसर अशीच वेळणेश्वरची ओळख. आणि हे ठिकाण मस्ट विजिट तुमच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही गुहागरची ट्रिप अरेंज कराल ना त्यावेळेस वेळणेश्वर हे तुमच्या लिस्टमध्ये कायमच राहिलंच पाहिजे. आणि हे ठिकाण आहे ना मित्रांनो गुहागरपासून साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा रिटर्नचा जेव्हा तुम्ही प्लॅन कराल ना त्यावेळेस तुम्ही नक्की वेळणेश्वरला व्हिजिट करू शकता. आणि वेळणेश्वरचा मंदिरापासून जो समुद्रकिनाऱ्यावरती जाणारा हा जो रस्ता आहे ना तो तर काही अद्भुतच आहे. म्हणजे आता माझी ही दुसरी का तिसरी वेळ इथे येण्याची. दुपारचे 12-12:30 वाजलेले आहेत तरी पण उन्हाचा काही त्रास होत नाही आहे आणि खूप सुंदर आणि खूप नयनरम्य असं दृश्य दिसतं. आता माझी तर 100% एकदा तरी इच्छा आहेच आहे की सनसेटला इथे यायचं आणि काय तो नजारा आहे ना तो एकदाच आपल्या डोळ्यात, आपल्या मनात भरवून घ्यायचा. आणि या आपल्या आयुष्यात मी नेहमीच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी हे वाक्य बोलतोच, आपल्या आयुष्यात एकदा तरी माणसाने फिरलं पाहिजे. एकदा तरी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक शांत वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि तितकंच तो क्षण जगला पाहिजे. कारण की आयुष्य पुन्हा नाही, गेलेली वेळ परत पुन्हा येत नाही. आणि खूप सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे. म्हणजे मी इथं एक गोष्ट नक्की नमूद करेन मित्रांनो की हा समुद्रकिनारा आहे ना फक्त पाहण्यासाठी किंवा इथं शांत बसण्यासाठीच चांगला आहे. कारण की मला जसं दिसतंय ना तसं इथं खूप खोल समुद्रकिनारा हा आहे असं जाणवतं. आणि अर्थातच अशा प्रकारच्या समुद्रामध्ये
काय म्हणजे पाण्यात वगैरे खेळणे वगैरे हे तर मी अजिबातच रेकमेंड करणार नाही. वा 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 वा, किती सुंदर नजारा आहे. एक लाईक तर बनतोच यार ह्या गोष्टीसाठी. पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि शेवटचे काही क्षण राहिलेत आपले या व्हिडिओतले, ते आपण आता पाहूयात. आणि आपण हेदवीचा जो गणपती बाप्पा आहे ना, आपण तिकडं सुद्धा जाणार आहोत. आणि ह्याच त्याच्या आधीच आहे ना, एक गोष्ट मी कन्फर्म सांगतो मित्रांनो, की याच किनाऱ्याला लागून आहे ना एक छोटासा कॅफे आहे, छोटंसं हॉटेल आहे. तिथं तुम्हाला आहे ना व्यवस्थित जेवण, नाश्ता आणि अर्थातच कोकम सरबत हे मस्ट आहे. खूप सुंदर आणि छान पद्धतीचं मिळतं इथं. तर ते देखील एकदा नक्की ट्राय करा. आणि आता इथला हा सुंदर असा वेळ घालून झाल्यानंतर आपण आता जाऊयात गणपती बाप्पाच्या दर्शनाला, म्हणजेच हेदवीचा गणपती. इथून माझा पायच निघत नाहीये. म्हणजे मी म्हणतोय तुम्हाला की आपल्याला जायचंय गणपती बाप्पाकडे, पण इथलं सौंदर्य पाहून माझा पायच निघत नाहीये. पण काय करणार, जावं तर लागणारच. हे मंदिर देखील मित्रांनो तसंच आहे. डोंगराच्या कडेवर वसलेलं, चारही बाजूंनी झाडी आणि सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर. म्हणजे हे 2 मंदिर आहेत ना तुमच्या लिस्टमध्ये एकदम मस्ट लिहूनच ठेवा तुम्ही, की ह्या 2 मंदिरांमध्ये आपल्याला जायचंच आहे. इतकी सुंदर आणि खूपच प्रसन्न करणारी आणि मनाला एकदम भावून टाकणारी अशी ही 2 मंदिरे. नाही नाही. आणि हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, खरंच म्हणजे ना काय वर्णन करू ह्या मंदिराचं, इतकं सुंदर.